निवडणुकीत काय उपयोग नाही. शेतकरी बाद लावले हे पुढारी. काय संजय काकांनी आता या कोंडलमध्ये कधी आलेले बघितलेलेच नाही. सांगितलं की आता विशाल पाटील एकदा म्हणजे पराजय झाले, संजय काका आले, त्यापेक्षा चंद्रहार पाटलाला दिलेलं बरं पडेल. हे विशाल पाटीलच इथं आम्हाला पाहिजे. चंद्रहार डबल केसरी ट्रिबल केसरी इथे शेतकऱ्याला कोण तंबाखूच पुढे देणार नाही, ह्या आत्ताच्या सरकारमध्ये जनतेचं कोणालाच काय पडलेलं नाही. सध्या परिस्थिती सध्या देश चालायचं असेल तर विशाल पाटीलच. काँग्रेसशिवाय पर्याय नाही. सगळे म्हणजे गुजराती म्हणतात ना, ते सगळं भारतात गुजराती चालू आहे आता. काँग्रेसनं वाटोळ केलं म्हणून तर बीजेपीला दिलं निवडून, पण बीजेपीनं त्यांच्यापेक्षा पुढचं वाटोळ केलं. ह्यावेळी विशाल पाटलांना संधी द्यावीच आणि चंद्रहार दादांनी पण जरा मागं राहावं, कारण संजय काकांना ह्यावेळी आपल्याला हे करायचं आहे. खासदार काय आहे, प्रत्येकजण त्यात गोष्ट ह्यात गोष्ट त्यात गोष्ट कुठल्याच म्हणून माझं मतदान द्यायचं. काय काँग्रेसच येईल. फुकट द्यायचं, राबायचं फुकट द्यायचं. सरकार तुम्हाला सांगू का, मोठ्या लोकांचं कर्जमाफी करतं, गरिबाचं काय करत नाही. पहिल्यावर त्यांचं आहे चांगलं, देश चालवलाय चांगला त्यांनी. मोदीनं हुकुमशाही केली. हा, आम्हाला स्वस्त फुकट काय नको, आम्हाला कष्टाने खातोय आम्ही खातोय चांगलं, पण ही सरकार आपल्याला नकोच आहे. काँग्रेस 50 वर्ष काँग्रेसची सत्ता चांगली चालली. त्यांनी आजपासून घर जाण्याचं काम केलं, बाकीच काय नाही. काय मोदी असावे. आम्हाला वाटते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असावे. महाविकास आघाडी सगळ्याला वाटतंय महाविकास आघाडी. महाविकास आघाडी केंद्रात मोदी आली पाहिजे आणि तर महाविकास आघाडी चालते महाराष्ट्रात. सरकार आता काय, आमचं तर आपली सांगली जिल्हा आहे म्हटलं काँग्रेसचं सरकार आमचं. नमस्कार. लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या दारी या माध्यमातून आपण आज कुंडल या गावामध्ये आलोय आणि जवळजवळ 30 ते 35 हजार लोकसंख्या असलेलं कुंडल हे जिल्हा परिषद गट म्हणून ओळखलं जातं. राजकीयदृष्ट्या खूप अतिशय महत्त्वाचं असं हे कुंडल गाव. लोकसभेच्या माध्यमातून या गावातील सर्वसामान्य नागरिकांची काय मत आहेत ते आपण जाणून घेऊयात. कुंडलचा आज आठवडा बाजार आणि लोकसभेच्या रणांगणामध्ये या गावची काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? विशाल पाटील. विशाल पाटीलच का, म्हणजे काय काय संजय काकांनी आता या कोंडलमध्ये कधी आलेले बघितलेलेच नाही अजून. आणि विशाल पाटील हे चांगलं नेतृत्व चांगलं आहे, त्यांना एकदा संधी देऊन बघितली पाहिजे आणि 100% येणार. पूर्वीपासून सांगली जिल्हा हा काँग्रेसचाच आहे. काँग्रेसचा. आता विशाल पाटलांना अजून उमेदवारी तशी फायनल झालेली नाही, खूप त्यांना प्रयत्न करावे लागतात. विश्वजित कदम हे त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतायत. तोपर्यंत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली. त्याबद्दल काय सांगाल? काय ह्यावेळी विशाल पाटलांना संधी द्यावीच आणि चंद्रहार दादांनी पण जरा मागं राहावं, कारण संजय काकांना ह्यावेळी आपल्याला हे करायचं आहे. बाकी काय नाही. आणि महागाई तर भरपूर झालेली आहे, त्यामुळे आपल्याला काँग्रेसच पाहिजे 100%. तुम्ही काय सांगाल? विशाल पाटीलच. विशाल पाटील. तुम्ही काय सांगाल? सांगली लोकसभेत सांगितलं की आता विशाल पाटील एकदा म्हणजे पराजय झाले, संजय काका आले, त्यापेक्षा चंद्रहार पाटलाला दिलेलं बरं पडेल. चंद्रहार पाटील. तुमचं काय मत? संजय काकाच आपलं मत. संजय काका. संजय काका. नवीन एखादा संधी मिळावी. नवीन संधी मिळावी असं. हा, तरुण आहे. बर, यांचं मत आहे की हो बरोबर आहे. संजय काका आपल्याला पहिल्यापासूनच आम्ही मतदान देतो. भाजप जो जनतेची सेवा प्रामाणिकपणे करेल. लोक कंटाळलीत ह्या तुमच्या महागाई ह्या प्रश्नाला, याच्यावरती जनतेच्या ज्या प्रश्नावरती जो पाणी, लाईट, वीज या गोष्टी सातत्यानं, गॅस असो, माफक दरात मिळावं अशी गोरगरीब लोकांची इच्छा आहे. असा उमेदवार असावा शेतकऱ्यांसाठी भांडणारा लोकसभेमध्ये. हा, शेतकऱ्यांना भाव म्हणजे आधारभूत किंमत चांगली मिळावी.
तरी तुम्हाला आता सद्यस्थितीच्या उमेदवारामध्ये कोण वाटते, कोण असेल? नाही, ह्या आत्ताच्या सरकारमध्ये जनतेचं कुणालाच काय पडलेलं नाही. आपापल्या सगळं जे ते आपापल्या नादाला आहे. नवीन चांगला माणूस असा असावा जनतेचा. काय सांगाल तुम्ही कशाबद्दल? खासदारकीबद्दल? लोकसभेला विशाल पाटील. विशाल पाटील, तुम्ही काय सांगाल? काय काय वाटतं कोण असावं खासदार? म्हणजे सध्या परिस्थिती बघता सध्या देश चालायचं असेल तर विशाल पाटीलच, काँग्रेसशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. नाही विशाल पाटीलच. विशाल पाटील. हो. काँग्रेस पाहिजे. हा? काँग्रेस पाहिजे. काँग्रेसच. आता जे चाललंय हे सगळे लाभाड्यांची दुनिया चाललेली आहे, व्यापाऱ्यांसाठी चाललंय सगळे. म्हणजे गुजराती म्हणतात ना, ते सगळं भारतात गुजराती चालू आहे आता. बरं. महाराष्ट्रात नाही. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, हा. ती परत मुंबई ही सगळी लुटून तिकडे न्यायची चालू आहे आता परत. त्यामुळं भारतात आता सध्या काँग्रेसशिवाय पर्याय नाही. 5 वर्षे 60 म्हणजे काँग्रेसनं वाटोळ केलं म्हणून तर बीजेपीला दिलं निवडून, बरोबर. पण बीजेपीनं त्यांच्यापेक्षा पुढचं वाटोळ केलं. त्यामुळे 5 वर्ष होईना का पण काँग्रेस पाहिजे. 5% फंड काढलाय. रिझर्व्ह फंड बरं. म्हणजे मनमोहन सिंग होते 14च्या काळात, त्याच्या 5 पट मोदी सरकारनं फंड काढला. रिझर्व्ह फंड. उर्जित पटेलची बदली करून टाकली तिने. एवढी एकाधिकारशाही चालू आहे तिथं. शेतकऱ्यांची वाट लागली. हा? शेतकऱ्यांची वाट लागली. शेतकऱ्यांना काय काय अडचण येते? काय सगळं दूध संदर्भात आहे, शेतीमालाला हमी भाव नाही, अशा आहेतच की म्हणजे त्या ह्याच्यात वाटोळ केलं. आणि हमी भाव झाला पाहिजे. हमी भाव महत्वाचा झाला पाहिजे. बरं. हमी भावात दर दिले पाहिजे. बघूया, आज कुंडलमध्ये आपण आलोय. काय सांगाल तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीबद्दल? विशालदादा पाटील, विश्वजित कदम जे ठरवतील तेव्हा उमेदवार. मग अजून विशालदादांचं तिकिटाचं फायनल झालेलं नाहीये, परंतु रेसमध्ये आहेत. बाळासाहेबांनी ताकद लावली असं समजते. तरी काय सांगाल तुम्ही? 100% बाळासाहेब आणणार की तिकीट. तिकीट आणणार. 100% आणणार. त्यानंतर काय विजयी 100% असणार. बोला, काय सांगाल तुम्ही? लोकसभा निवडणुका लागलीत आता, हे जे त्रांगडं बघताय विधानसभा खासदारकीसाठी जे उमेदवारांचं चाललेलं आहे, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? जी पवारसाहेब देतील ते शरद पवारसाहेब. शरद पवार त्यांचे काय जी कोण उमेदवार देतील ते. म्हणजे महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडी. महाविकास आघाडीतून सध्या चंद्रराव पाटील आणि विशाल पाटील यांची नाव आहेत. नाही कसं आहे माहिती आहे का, महाविकास आघाडीतून जी पवारसाहेब सांगतील ती मी म्हटले तुम्हाला. अच्छा, मग तेच झालं ना. म्हणजे महाविकास आघाडीतून आता तर सद्यस्थितीला चंद्रराव पाटील आणि विशाल पाटील दिलं तर विशाल पाटील, चंद्रराव पाटील तर चंद्रराव पाटील. पण पहिलं ते विशाल पाटलांचं नाव होतं ना. चंद्रराव पाटील या 4 दिवसात झाले. बरोबर. ह्याच्या अगोदर कुठं होते? 10 वर्ष 50 वर्ष. आता ते रक्तदान शिबिर आणि याच्या माध्यमातून खासदारकीला उतरले. काय नुसतं तेवढ्या पुरतं नाटक करून काय उपयोग नाही हो. 4 दिवसात म्हणजे हे पाहिजे आणि ते पाहिजे होत नाही तसं. बघूया आपण काय परिस्थिती आहे इथली. मावशी, तुम्ही काय सांगाल? आम्हाला पण काय अंदाज नाही. लोकसभेचं मतदान आहे ना? होय. तरी साधारणतः आपण लोकसभेला कोणाला मतदान करावं असं काय विचार केलाय? काँग्रेसला. काँग्रेस. आपले संजय काका. म्हणजे आज शेतकरी बाजारात बऱ्यापैकी स्वतःच्या ह्याच्यावरती विक्री करायला आलेत. शेतकऱ्यांच्या समस्या बऱ्याच आहेत आणि खासदारकीच्या निवडणुका लागलेत. तर काय वाटतं कोण असावं सरकार? शेतकऱ्यांचं सरकार. शेतकऱ्यांचं. तरी आता भारतीय जनता पार्टी म्हणजे आणि महाविकास आघाडी या माध्यमातून 3 ते 4 उमेदवार आहेत. काय वाटतं? काय नाही, शेतकऱ्याच्या बाजूनं जे महाविकास आघाडी असो किंवा भाजप असो, शेतकऱ्याच्या बाजूने ज्यांनी काम केलंय असा पक्ष असावा, किंवा वैयक्तिक अपक्ष जरी असला आणि ते शेतकऱ्यांचं काम करत असेल, बच्चू कडू सारखा किंवा जरांगे सारखे किंवा राजू शेट्टी सारखी अशा ज्या व्यक्ती असतील त्यांनाच निवडून द्यावं. मग आता सद्यस्थितीला शेतकरी संघटनेकडून महेश खराडे यांची उमेदवारी पण आहे. त्याबद्दल काय वाटतं? आता वैयक्तिक मी असं काही मत मांडू शकत नाही, का तर गुप्त मतदान असते, त्यावेळेस जे ते आपापले मतदान करतील. निवडणुका लागलेत, महागाईचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, लोकांच्यातून अनेक तक्रारी येत आहेत, अनेक प्रश्न येत आहेत. तर अशा परिस्थितीत सद्यस्थितीला खासदार म्हणून कोण असावं असं वाटतं तुम्हाला? सध्याची परिस्थिती सांगता येत नाही, पण लोकांना परिवर्तनाची गरज आहे. सध्या परिवर्तन हवं आहे. कारण या सांगली जिल्ह्यामध्ये पक्ष बघितला जात नाही. हा उमेदवारचं काम काय आहे त्याचं ते पाहून त्याला मतदान केलं जातं. कसं आहे, आता गेली 10 वर्ष तर संजय अक्का
या ह्या आमच्या लोकसभेत चांगले लिहिले तर निवडून आले. त्यांचा जर विकासाचं काही कामच झालं नाही या सांगली जिल्ह्यात. आणि त्याला जनसंपर्क एवढा नाही. आणि आता घराणेशाही म्हणलं तर वसंतदादा पाटील यांच्या घराणेशाहीत तर कित्येक मला वाटतं एक 10, 15, 20 वर्ष ते या लोकसभेत त्यांनी निवडून आलेत. परंतु ह्या सध्याची परिस्थिती पाहता तर काय सांगता येत नाही. लोकांना परिवर्तनाची गरज आहे. तर याला मला वाटते चंद्रहार पाटील भाळवणीचे हा एकमेव पर्याय जरूर राहतील. ते जर राहिले तर मला वाटते त्यांची निवडणूक जिंकण्याची शक्यता जास्त आहे. बघूयात आज आपण मतं घेतोय. आज व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये खासदारकीच्या निवडणुका लागलेत तरी काय वाटतं आपल्याला, काय कोण खासदार असावा? संजय काका. संजय काका का असावेत? काय आजच्या तर चाललेलं आहे 10 वर्षापासून मोदी साहेब आहेत. आपण म्हणतो ग्राउंड लेवलचे जे प्रश्न आहेत ते सुटत नाही, पण ते ऑलरेडी सुटलेले असतात. पण लोकांची भावना वेगळी असते. लोकांची भावना काय स्थानिक प्रश्न सुटत नाही, हा प्रश्न सुटत नाही, तो सुटत नाही. पण आजच्या घडीला जर पाहिलं डिजिटल इंडिया मोदींमुळे झालेला आहे. आणि म्हणून मोदीजी आपल्याला पुढच्या पंचवर्षिकला 100% पाहिजेत. आणि संजय काका हे भरघोस मताने निवडून येणार. बघूयात आपण वेगवेगळी मतं आपल्याला ऐकायला मिळत आहेत, वेगवेगळे विचार ऐकायला मिळत आहेत. मामा नाही प्रत्यक्षात आता तुम्हीच बोला. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्यासाठीच कोण खासदार व्हावा असं तुम्हाला वाटतं? खासदार काय प्रत्येकजण त्यात गोष्ट ह्यात गोष्ट कुठल्याच म्हणून माझं मतदान द्यायचं. हा कुणाला म्हणून काय काही करायचं सांगा. एक तर दुसराच घेतोय, एक तिसराच घेतोय. शेतकऱ्यांच्या काय काय समस्या आहेत तुम्हाला वाटतं? हमी भाव द्यावा असं आमचं म्हणणं आहे. हा हेच आमचं म्हणणं आहे, बाकीच काय नाही. आणि सरकार चांगलं असलं तर त्याला युजफुल करून मोकळी होते ती. बाकीची काय उपयोग आहे सांगा की त्याला, अर्थ आहे का? हा नेमकं काय वाटतं ह्यावेळी काय सरकार एक चांगलं चाललं ना, भाजप तेच चाललं पाहिजे. पंतप्रधान देशासाठी चांगलाच आहे तर चांगलाच आहे. बाकीचे काय नसते, काय उपयोग नाही त्याचा. शेतकऱ्यांचेही प्रश्न बरेच आहेत आणि अशातच निवडणुका लागलेत. म्हणजे आज तुमचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, पण या प्रश्न सोडवण्यासाठी आपला खासदार कोण असावा असं वाटतं? खासदार भाजपचा असावा. हा कारण आता आम्हाला पेन्शन त्यांनी चालू केली, महिन्याला 500 रुपये देते ती, बरं का. आणि मोदी एक नंबर आहे, त्यामुळं मोदीसाठी आम्हाला बाकी ठीक आहे. मग तुम्ही काय सांगाल? तेच की शेतकऱ्यासाठी पेन्शन त्यांनी चालू केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना चांगल्या झाल्या ना. फक्त आता मार्केट असा दर असा होत नाही, जरा वाढवून म्हणजे ही जरा फरक पडणार आहे. शेतीचा मालाला हमी भाव असा असं वाटतं? नाही अजून काय वाटत. हो मिळावा असं वाटतोय ना. ऊसाला तर ते ऊस म्हणला तर 3 रुपये किलो जाते ऊस ऍक्च्युली बारका, 3000 रुपये टन. आणि साखर विकते ते किती 30 रुपये 40 रुपये किलो विकतात ना. आणि कारखाना काटा मारतो ते वेगळाच मारत असतो त्यात पुन्हा. त्यामुळे शेतकऱ्याला हमी भाव कुठला तर पाहिजे नाही. आता ही शेंगा मी 10 रुपयानं पावशेर निघते, कांदा आला तर ते म्हणते 15 रुपये अर्धा किलो दे, असा भाव नाही. एखाद्या दुकानदारात जर माणूस गेला, एखादं चप्पल घेतलं तर त्याची काय किंमत म्हणतो ती दुकानदार म्हणतो 250 रुपये. ह्यात काही कमी करतो, मी काही कमी करू शकत नाही म्हणला तो. शेतकऱ्याला असं का म्हणते ना सगळे. भाजपच पाहिजे ना. तसं कोणी असलं तर काय फरक पडत नाही. शेतकऱ्यांना पिकाला हमी भाव दिला पाहिजे, महत्वाचं तो देत नाहीये. म्हणजे कुठल्याही पिकाला एक फिक्स हमी भाव पाहिजे. आणि महत्वाचं जे काही मार्केटमध्ये व्यापारी लोक शेतकऱ्यांचा जुगार खेळतात शेतकऱ्यांसोबत, ते बंद झालं पाहिजे. म्हणजे आता समजा शेतकऱ्याच्या मालाची किंमत शेतकरी नाही ठरवत, व्यापारी ठरवतो. मग त्याच्याबद्दल काहीतरी एक कायदा आणला पाहिजे, जो एक स्ट्रॉंग कायदा आणला पाहिजे. आणि त्या व्यापाऱ्यांची कडक कारवाई झाली पाहिजे. जे असं शेतकऱ्यांच्या मालाचा ठरवून माल पाडणं वगैरे हे त्याच्यावर एक कडक कायदा आणला पाहिजे. यांच्या मते शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल, याचा मालाचा दर ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्याला असला पाहिजे. शेती मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे ना. आपण स्वस्त मध्ये विकतो, व्यापारी आपल्याकडनं कमी पैशात घेऊन महाग विकतो, आणि शेतकऱ्याला आपल्याजवळ आता हमी भावच नाही. त्याच्यामुळे सरकार हे आपल्या शेतकऱ्याच्या याचा नाही, शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय हा सरकारमध्ये होतच नाही. शेतकरी हिताचा निर्णय घेणारं सरकार असं म्हणणं आहे. बघा आज व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. अशा वेळेला खासदारकीच्या निवडणुका लागलेत तर
काय वाटतंय म्हणजे कोणाचं सरकार यावं किंवा कोण असावं, कोण निवडून यावं? सर्वात महत्वाची गोष्ट शेतकऱ्याच्या म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्या बाबतीत शासनानं महागाई रोखण्यासाठी काय प्रश्न शोधावे लागतील त्याच्याकडे वळलं पाहिजे आणि ह्या गोष्टीकडे जे वळतील त्यांच्या पाठीशी जनता राहील. आता सद्यस्थितीमध्ये जे उमेदवार समोर आहेत त्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? सर्वात महत्वाची गोष्ट आता काही योजना जरी असतील भाजपच्या चांगल्या तर काही तोट्याच्या बी आहेत. त्यामुळं आत्ताची स्थिती जी आहे ती थोडासा बदल असावा असं वाटतं सगळ्या जनतेला. आम्हाला बी वाटतं. म्हणजे खरी परिस्थिती आहे ती तुमच्या पुढे आम्ही मांडली. लोकसभेची वारी या माध्यमातून आज आपण कुंडल या ठिकाणी आलोय. तर कुंडलमध्ये आज आपण लोकांची मतं जाणून घेतोय की साधारण कोण असावा खासदार. तर आपण विचारूया ताई, निवडणुका लागल्यात खासदारकीच्या, काय सांगाल कोण आता यावेळी खासदार असावं? शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कोण काय माहितीच नाही मला. संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून, विशाल पाटील काँग्रेसकडून आणि चंद्रराव पाटील शिवसेनेकडून. काय काँग्रेसच येईल. शेतीसाठीच की हमी भाव पाहिजे की, त्याशिवाय कसं द्यायचं. वाईट परिस्थिती आहे. मालाला तर काय दरच नाही. फुकट द्यायचं, फुकट द्यायचं, राबायचं आणि फुकट द्यायचं. आणि एवढं कष्ट शेतकरी करतोय म्हटल्यानंतर कमीत कमी पैसे मिळत नाहीत. पैसे तेवढं कष्टाप्रमाणे पैसे मिळत नाहीत. बदल पाहिजे. आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि असे प्रश्न असताना खासदारकीच्या निवडणुका लागलीत. आज तुम्ही माल विक्री करताय, तुमच्या अडचणी तुम्हाला माहिती आहेत. काय वाटते कोण असावं खासदार? भाजपकडून आहेत आणि काँग्रेसकडून विशाल पाटील आणि चंद्रराव पाटील शिवसेनेकडून. विशाल पाटील. विशाल पाटील. बघतो आपण. मामा, काय निवडणुका लागल्यात खासदारकीच्या, काय माहिती आहे? निवडणूक काय उपयोग नाही. शेतकरी बाद लावले हे पुढारी. शेतकऱ्यांना म्हणजे काहीच हे नाही. नाही 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 काय नाही तर काय करायचं. फास्ट लावायची वेळ आली शेतकऱ्यांनी. पाणी नाही वगैरे, पाऊस काळ कमी. तरी काय परिस्थिती आहे शेतीची? म्हणजे कुठले कुठले प्रश्न वाटतात तुम्हाला सोडवलं पाहिजे सरकारने? सरकार तुम्हाला सांगू का, मोठ्या लोकांचं कर्ज माफी करतं, गरिबाचं काय करत नाही. काय करायचं. तरी ह्यावेळी कोण यावं वाटतं असं काय? काय मतच जाईल नाही कुणाला. मतदान कुणाला दिली पाहिजे तुमचं? आमचं म्हणणं आहे विशाल पाटील. विशाल पाटील. संजय काका तुमचंच म्हणणं विचार. काय केलं संजय काका? 10 वर्ष निवडून गेले, काही काम केलेलं नाही. कुठलंही काम नाही. कामच नाही ना कसलं संजय काका. विशाल पाटील निवडून आलेच पाहिजे ना. वातावरण चांगलं आहे आता त्याचं. विशाल पाटील. ताई, काय सांगाल लोकसभेच्या निवडणुका लागलेत, खासदारकीला कोण यावं निवडून वाटतं? आता तुम्ही शेतीमाल स्वतः उत्पादित करून विक्रीस आणलाय, काय अडचणी आहेत आणि कोण सरकार असावं? कुंडलकर जनता बसले, मग त्यांनाही विचारतो. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या बऱ्याच असताना समस्या भरपूर आहेत. समस्या महागाई वाढली, लागवडी दर वाढले, द्राक्षाला दर नाही, उत्पादन खर्च त्याच्या 10 पटीने झाला. काय करणार शेतकऱ्यानं? काय केलं पाहिजे अशी जरा समस्या आहे. अशा परिस्थितीत तरी काय वाटतं? काय नाही आता जनता जनार्दन काय करील त्याच्यावर बरंच अवलंबून राहणार आहे. जनता जनार्दन त्याच्यावरच अवलंबून राहणार. लोक पाक येऊन गेली, भरडून गेली एवढ्या महागायला. गॅसचे दर वाढले, ती वाढले, पेट्रोल वाढलं. लोकांना काय हे समस्या सुटण्याची अवस्थाच राहिली नाही शेतकऱ्याला. जिल्हा आहे ते विशाल पाटीलच इथं आम्हाला पाहिजे. चंद्रहार डबल केसरी, ट्रिबल केसरी. इथे शेतकऱ्याला कोण तंबाखूच पुढे देणार. हा बाहेर म्हणते काय आणलं, माल आणलाय का काय? तर कुठं आहे तुम्ही? तर अरे ऊसात बिल मग बघू तंबाखूच म्हणते. आता काय सांगायचं. खाली उतरा पायरी. ही अवस्था झाली. 2000 आपलं टाकते तोंडावर आमचं काय घरापत्र वस्त्र पूर्ण ती मोदी सरकार. हो नाही तरी काय तिथं नाही. सांगली जिल्ह्यात तरी काही नाही. विशालच पाटील सांगली जिल्ह्यात.
शेतकऱ्यांच्या बरोबर व्यापाऱ्यांची समस्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? काय? आम्हाला काँग्रेसचा उमेदवार पाहिजे, विशाल पाटील. व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या कोण म्हणतोय महागाई आहे, सर्वसामान्य माणसाचं जगणं अवघड झालंय, मुश्किल झाले असं लोकांचं म्हणणं येतंय. अशा परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका लागलीत तर आपल्याला काय वाटतं? ही वस्तुस्थिती खरी आहे. शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आहे. भाजप सरकारकडं काय त्याचा फायदा झालेला नाही शेतकऱ्यांना. हाय तसे ऊसाचं याचे दर स्थिरच आहेत 10 वर्ष झाले. बाकीचे लागवडी वगैरे सगळं महागलंय आणि अशा परिस्थितीत आता काँग्रेस सूट पर्याय काय वाटत नाही. काँग्रेस सरकार एक पर्याय त्यांना सक्षम आहे. म्हणजे काँग्रेस आल्यानंतर ह्या सगळ्या समस्या सुटतील असं आपल्याला वाटतंय? हो वाटतंय. काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. बघूया आपण लोकांच्या या समस्या बऱ्यापैकी दिसत आहेत. काय सांगाल शेतकरी म्हणून आपण आज स्वतःचा माल विक्रीला येत आहे? व्यापारी आहे. तरी तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोणाचं सरकार यावं आता खासदारकीच्या निवडणुका लागली? ते आता जनतेचा कौल आहे, आपण तर कसं बोलायचं. जनता म्हणूनच तुम्हाला आम्ही विचारतोय. तुम्ही मतदारच आहात की भाजपचे संजय काका पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील शिवसेनेचे? होय की. आता भाजपच येणार. भाजप. संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बाजारात ऐकायला मिळते. काय सांगाल तुम्ही? लोकसभेच्या निवडणुका लागलेत, सर्वसामान्यांच्या अडचणी प्रचंड आहेत. अशा वेळेला आपल्याला काय वाटतं कोण खासदार असावे? खासदार विशाल पाटील. विशाल पाटील. विशाल पाटील. 10 वर्ष सलग संजय काका भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून होते. यावेळी विशाल पाटील असं का वाटतंय आपल्याला? 2 टर्ममध्ये निवडून दिले आपण आता. बरं. कामं काय तसं म्हणावं झालेली नाही ते. चालेल नाही. आणि इकडे काय ते फिरायला नाही, इकडे आलेच नाही ते. 2 टर्म झाले तरी आले नाही इकडे ते. आता विशाल पाटील संध्या देऊन बघूया आता काय नवीन आमदार, नवीन खासदार एखादा बघायचं काय होतं. आम्हाला अडचण तर सरकार काय कुठलंही येणार, आम्ही काय सांगू शकत नाही. शेतीमालाचा तुम्ही आज जो माल उत्पादित करून विक्री करताय त्यामध्ये तुम्हाला काय अडचण येते, काय समस्या, शेतीमालाला दर असे काही प्रश्न आहेत का? समस्या काय, आम्ही लहान व्यापार त्यामुळे काय वर समस्या, सगळ्या मोठ्या मोठ्या समस्या वर विचारा. आम्हाला काय उपयोग नाही त्याचा विषय. नाही, आमच्या काय समस्या नाही. आता लोकसभेच्या निवडणुका लागलीत, मग आता अडचणी सर्वसामान्यांच्या आहेत, व्यापाऱ्यांच्या आहेत. अशा परिस्थितीत काय वाटतं म्हणजे कोणाचं सरकार यावं अगदी आपलं? काँग्रेस. बरं. काँग्रेसच का म्हणजे? पहिल्यापासून त्यांचं आहे चांगलं, देश चालवलाय चांगला त्यांनी. मोदीनं हुकुमशाही केली. हुकुमशाहीच आहे. आता संजय देते धान्य रेशनी फुकट देते ती. गॅसला 400 रुपयाला 1200 रुपयाला, पेट्रोल 50 रुपयाचं 100 रुपयाला. हेच पैसा त्याचं फुकट धान्य द्यायला लागले. काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव योग्य द्या. आम्हाला स्वस्त फुकट काय नको, आम्हाला कष्टाने खातोय आम्ही खातोय चांगलं. पण ही सरकार आपणाला नकोच आहे. आज छोटे छोटे व्यावसायिक सुद्धा बाजारात येत आहे. आज तुम्ही स्वतःचा माल घेऊन बाजारात विक्री करायला आलाय, काय अडचणी वाटतात आणि सरकार कोणाच आवडते म्हणजे हे सगळं तुम्ही बघता? महागाई तर लय वाढल्या, महागाई जरा कमी झाली पाहिजे एवढंच बोलू शकते, बाकीचं काय नाही. महागाई कमी. आमचं म्हणणं आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे. लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, आपल्या सगळ्यांना मतदान तर करायचं आहे आणि अडचणी आपल्या म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रचंड आहेत. अशा वेळी कुंडलकर म्हणून तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार असावं? भाजपा. 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 भारतीय जनता पार्टीच का? होय, भारतीय जनता पार्टी. का ते सरकार कशाला पाहिजे? काय म्हणजे ते सरकारच का पाहिजे? ते म्हणजे ते सरकार चांगली आहे. केंद्रमध्ये मोदी पाहिजे. काही कुंडलकर इथं आहेत. लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, सर्वसामान्यांच्या, व्यापाऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. अशा वेळी आपल्याला काय वाटतंय कोणाचं सरकार असावं? जे जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करेल अशांचं सरकार यायला हवं आणि लोकांनी त्या दृष्टीनं मतदान करायला पाहिजे, उमेदवार बघून मतदान करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. तरी आता काय अपेक्षा म्हणजे पूर्ण व्हाव्यात असं म्हणजे काय अडचणी वाटतंय तुम्हाला? नाही, बेकारी आहे, वाढती महागाई आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत. या प्रश्नावरती, बेसिक प्रश्नावरती येणाऱ्या सरकारनं प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे.
आता भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील, चंद्रराव पाटील शिवसेनेकडून आणि शेतकरी संघटनेकडून महेश कराडे, याबद्दल काय वाटतं? म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला उत्तर? साधारणतः आताचे जे 10 वर्ष अगोदर भारतीय जनता पार्टी सरकार होतं, तर आता संजय काका पाटील यांच्याबरोबर काँग्रेसचे विशाल पाटील आणि शिवसेनेचे चंद्रराव पाटील. आता ते काय आहे माहितीये का, की हा मतदानाचा आपला गुप्त अधिकार असतो. त्याबद्दल इथं सार्वजनिकपणे तुमच्या पुढे मत व्यक्त करणं हे मला तरी काही म्हणजे योग्य वाटत नाही. तेव्हा मी एवढंच म्हणेन की लोकांनी उमेदवार आणि त्याने केलेले समाजसेवा, समाजकार्य, पाठीमागचा त्यांचा अनुभव या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मतदान करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मला आता तुमचे मी बरेचसे बघितले युट्यूबवरती व्हिडिओ, तर तुम्ही ज्या बाईट्स घेतल्या लोकांच्या, तर त्याच्यामधून बऱ्यापैकी विशाल पाटलांच्या बाबत लोकांचं पॉझिटिव्ह हे दिसतंय. फक्त मला हे समजत नाही की ही वरच्या पुढारी लोकांना ह्या गोष्टी का समजत नाहीत, की त्यांनी एवढं त्या विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी एवढी ताणायची काय गरज आहे. त्यांना दिली तर ते निवडून येण्याची एवढी जास्त शक्यता असताना पण हे वरचे लोक ह्या गोष्टीचा का विचार करत नाही. महाविकास आघाडीकडून सरळ विशाल पाटलांना उमेदवारी अगोदरच जाहीर करायला पाहिजे. लोकांचं तर क्लिअर मॅन्डेट दिसतंय ना त्यांच्या बाजूने. तर दोघांच्या मध्ये फाईट चांगली होईल जर दोघांचं झालं तर, हे असं माझं पर्सनल मत आहे. आज लोकांच्या समस्या बऱ्याच आहेत. आपण रोज दैनंदिन जीवनात असतो. तुम्हाला काय वाटतं अशा परिस्थितीत कोणाचं सरकार असावं? सरकार काँग्रेसच पाहिजे. काँग्रेस? होय, काँग्रेसच का असावं? काँग्रेस 50 वर्ष काँग्रेसची सत्ता चांगली चालली. त्यांनी आजपासून घर जाळण्याचं काम केलं, बाकीच काय नाही. गॅस वाढला, पेट्रोल वाढला, जीएसटी, टोल नाका वाढलं, एवढं महागाई किती वाढली. त्यामुळे काँग्रेस आल्यानंतर कमी होईल असं वाटतं. काय झालं, काँग्रेस आल्यानंतर कमी होणार की टोल कमी होईल. सगळं टोललाच पैसे द्यायला लागते. ह्याने रस्ते कवा केले चांगलं, कवा सगळं टोलवाल्यालाच घालते. सरकारनं कुठे काय केलंय पदरच्या पैशाने? काहीच केलेलं नाही. जो ह्या देशात ज्या पद्धतीचं राजकारण त्यांचं चालू आहे, त्याला कुठेतरी जनता आता कंटाळल्यासारखी वाटायला लागली. ह्याचा पक्षपोड, त्याचा पक्षपोड, त्याला घे, ह्याला घे, त्याला घे. जनता इतकी शुद्ध झालेली आहे आता, लहान मुलाला सुद्धा कळायला लागले या ईडीच्या ह्याच्या मार्फत, त्याच्या मार्फत तुम्ही जर असं जर करत राहिला तर हा संघर्षाचा काळ आहे. कदाचित हा तुमच्यावरच उलटला जाईल, एवढं मला ह्या निमित्तानं म्हणायचं आहे. हा संघर्षाचा काळ आहे त्यांच्या दृष्टीनं. तर या इलेक्शनला काही होऊ शकतं. त्यांनी हे सगळं धमकावून हे करून, पक्ष फोडून प्रचंड हे केलेलं आहे, गदारोळ केलेला आहे देशात आपल्या. तरी मग अशा परिस्थितीत आपल्याला आता काय वाटतं, म्हणजे पुन्हा सरकार असावं? सरकार इंडिया आघाडी इतकी मजबूत झालेली आहे आता. इंडिया आघाडी खूप चांगल्या पद्धतीनं ह्यात भरारी घेईल असं एक माझा अंदाज. आणि सांगली जिल्ह्यातलं म्हणलं तर या ठिकाणी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, कारण इतकं अनुकूल वातावरण आहे आता काँग्रेसला. प्रत्येकाच्या तोंडात आहे की काँग्रेस हा पक्ष इतका प्राऊंड झालेला आहे आता ह्याच्यात, विशाल पाटीलला उमेदवारी मिळावी. व्यापाऱ्यांच्या पण म्हणजे प्रचंड समस्या ऐकायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका लागलेत, तरी खासदार म्हणून आपल्याला एक व्यापारी म्हणून काय वाटतं, कोण असावं? मी व्यापारी नाही, सामान्य शेतकरी. शेतकरी म्हणून व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या दोघांच्याही समस्या मी ऐकतोय, तर काय वाटतं तुम्हाला कोण? सत्ता बदल व्हावा असं वाटतंय. लूटमार झालो आहे शेतकऱ्याची, व्यापाऱ्यांची, छोट्या व्यापाऱ्यांची. त्यामुळं सध्या भाजपनं सगळीकडे दुर्दैवी अवस्था करून ठेवली. दुर्दशा आहे आता सगळ्यांची. कशाला मेळ लागणार, लोक वैतागून गेलीत भाजपला. आणि सामान्य माणसानं जरी मतदान दिलं तर खरेदी चालली आता, लोकप्रतिनिधी खरेदी करतात. त्यामुळं आता काही लय महत्व राहिलेलं नाही आपल्या सामान्य वोटरला. आता तरी तुम्हाला विशाल पाटील महाविकास आघाडीकडून आणि चंद्रराव पाटील या दोघांच्या उमेदवारी जवळजवळ जे प्रचंड चर्चेत आहेत, यातील तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोण असावं?
चंद्रहार सुद्धा चांगला आहे, पैलवान आहे, पण राजकीय अजून पार्श्वभूमी कमी आहे त्यांना. विशाल पाटीलच असावा, कारण काँग्रेसचं म्हणा त्यांच्या आजोबांचं कार्य आहे भरपूर, त्यांना मिळालं तर चांगलं आहे. आणि जर समजा महाविकास आघाडीचं भांडण मिटलं नाही आणि दोघेही उमेदवार रिंगणात आले तर म्हणजे काय परिस्थिती होईल? दोघं येऊन मग भाजपचा फायदा होईल असं दिसतंय. हे वरिष्ठांनी आपलं काय असेल ते मिटवावं. उद्धव ठाकरेंनी सहसंमंजस्य भूमिका घ्यावी आणि ती मिटवून टाकावं आणि विशाल पाटीलला द्यावं. ह्यावेळेस बऱ्यापैकी विशाल पाटीलला जास्त करून सहकार्य होईल, कारण काका कधीही फिरलेले नाहीत. या 10 वर्षात मला वाटते कुंडलमध्ये तर काही बघितलेलं नाही त्यांना, त्यामुळे काही इकडे काही येण्याचा संबंधच राहिलेला नाही त्यांचा. त्यांच्याबरोबरच ते त्यांच्या भागातच काय असतील ते इकडे काही येत नाही. काय मोदी असावेत. आम्हाला वाटते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असावे. महाविकास आघाडी सगळ्याला वाटतंय महाविकास आघाडी. महाविकास आघाडी तुम्ही केंद्रात मोदी आली पाहिजे आणि तर महाविकास आघाडी चालते महाराष्ट्रात. आता लोकसभेच्या निवडणूक आहेत म्हटल्यावर नाही, पुन्हा होणारच आहे त्याची. पुन्हा लोकसभेत तुम्ही जे केंद्रात लोकसभेला केंद्रात मोदी आली पाहिजे. बघा, आपण अशा संमिश्र प्रतिक्रिया कुंडलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज शेतकरी म्हणून आपण यांचं मत जाणून घेऊयात की यांच्या काही समस्या आहेत आणि अशा या समस्येमध्ये कुणाचं सरकार यावं? सरकार काँग्रेसचं यावं असं वाटतंय मला. का तर महागाई भरपूर वाढल्या, भाजप सरकार महागाई भरपूर वाढवलेली आहे आणि माणसासनी जगायचं मुश्किल करून टाकले भाजपनं. आणि काय नुसतं 2000 रुपये देऊन माणसासनी नुसतं बोलवायची गोष्ट केली आहे, बाकीच काय केलं नाही भाजपनं. लोकसभेच्या माध्यमातून कुंडलका गावामध्ये आपण आलोय. कुंडलकर काही नागरिक इथं आहेत. काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुका लागलेत, म्हणजे साधारण कोण असावं असं वाटतं खासदार? कुंडल लोकसभे सांगली विधानसभा, सांगली लोकसभा मतदारसंघासाठी तसं आता भाजपच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर देशामध्ये फार असंतोषाचं वातावरण असं जरा दिसतंय. बेरोजगारीचं प्रमाण आहे, त्याच्यामुळं ह्या वेळेला सत्ता बदल लोकांना अपेक्षित आहे असं जरा वाटतंय. तुम्हाला काय वाटतं, काय असावं? राहुल गांधी, राहुल गांधी, महाविकास आघाडी, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी. तुम्हाला काय महाविकास आघाडी, महाविकास आघाडी. आज बघतोय आपण कुंडलमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पसंती दिसते, परंतु त्यांचं म्हणणं असं येतं की वरिष्ठांनीही विचार केला पाहिजे की सर्वसामान्य लोकांच्यातून विशाल पाटलांना एवढी मागणी असताना उमेदवारीबाबत मात्र वरिष्ठ नेते अजून त्यांना का झगडायला लावतात, हाच प्रश्न कुंडलवासियांना पडतोय. लोकसभेच्या निवडणुका लागलेत, काय वाटतं कोण खासदार म्हणून असावं असं वाटतं? विशाल पाटील असावा. विशाल पाटील. विशाल पाटीलच का? काम करून काय वसंतदादा नातू आहे, काय तर काम करून दाखवल तुम्ही दाखवत. आता भारतीय जनता पार्टीचे 10 वर्ष झाले आमदार आहेत, त्यांचं काम आमच्या भागात आलेले नाही अजून, आलेले कुंडलमध्ये नाही. तुम्हाला काय वाटतं? विशाल पाटील. विशाल पाटील. इथं तुम्ही तो चालू द्या तुमचं, चालत चालत बोला. काही अडचणी आहे यांच्या आहेत, काय सांगाल तुम्ही? PM किसान योजनेत पैसे मिळाले नाहीत. आधार लिंक आहे तरी पण नाही पहिलं मिळालं, आता परत मिळालं. सुरू असलेलं बंद झालं, नोव्हेंबर पर्यंत मिळाले, आता नाही मिळालं. नाही काय कुणाकडे तक्रार वगैरे काय केली? काय नाही, ते बँक ऑफ इंडियात गेलो काय सांगितलं? ते म्हणजे अजून लिंक झाले पण पैसे आले नाहीत. येतील असं येतील म्हणतील फक्त. शेतीविषयी काय सांगाल? शेतीच्या मालाविषयी काय? आता एवढा मोठा तुम्ही माल घेऊन बसलाय, हा या मालाला दर आहे का? दर नाही, हा? दर नाही. काय वाटतं कोणाचं सरकार असावं? सरकार आता काय, आमचं तर आपली सांगली जिल्हा आहे म्हटलं काँग्रेसचं सरकार आमचं. आज आपण कुंडल या गावामधील लोकसभेची वारी आणि प्राईम न्यूज आपल्या दारी या माध्यमातून इथल्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात आणि आपण आता लवकरच भेटूयात पुढच्या गावात. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.